थोड़ा रियरिस्ट कार्यक्रम है। TEDx करके रहता है प्लेटफॉर्म। कोई सोलो ट्रैवलर एक है जो मैंने 10-15 कंट्रीज में घूम चुके हैं, लोगों को उनके एक्सपीरियंस का कैसे बेनिफिट हो सकता है, ये सब सुनने के लिए मेरे दोस्त नितिन जी जो है वो भी बहुत सारे जगह पे घूमते रहते हैं और बहुत सारी जानकारी उनके पास है। और कंट्री को जाने से पहले तो मेरी तो मार्केट में जो मैं कंट्री अभी 1.5 महिना पहले घूम के आया कोई नहीं गया था। उलट माझ्या माहितीतले चांगली भर पडत। हम बारामती में बारामती साहित्य कट्टा नाम से एक उपक्रम आयोजित करते हैं, जिसमें बारामती के आसपास के सारे साहित्य पे एक्सपीरियंस लोगों को बुलाते हैं जो घूमते हैं दुनिया भर में, अपना अनुभव शेयर करते हैं हम लोगों के साथ। 3.5 लाखामध्ये 13 देशात फिरणारा मराठी मुलगा म्हणजे प्रथम मी सगळ्या बारामतीकरांचा धन्यवाद मानेल, कारण की माझे खूप मित्र इथे आहेत. वारी मी सलग करायचं ठरवलं आणि 5 वर्ष वारी केली आणि चांदण्यात फिरायचं राहून जाऊ नये म्हणून, म्हणजे हे टायटलच किती भन्नाट आहे. आणि लेह लडाख ट्रिपला मी जवळपास 3200 किलोमीटर विनोबा भावांनी भूदान यात्रा केली. तर पहिलं लँड ते आंध्र प्रदेशमध्ये त्यांनी डोनेट केलं आणि आता तुम्ही जे म्हणताय ते ममाज बॉयज टूर झालं. मृत्यूचं वास्तव हे मी पहिलं स्वीकारलं की हे मरण आपल्याला कधीही येऊ शकतं, कुठेही येऊ शकतं. मध्ये कसं जगायचंय हे कोणी सांगत नाही. काय वाटतं मध्ये जगायचंय ते तुम्हाला बिंदास जगायला. जगातले सगळे देश कमी वयात पालथी घालणारी जी व्यक्ती आहे ती पुरुष नसून ती महिला आहे. तर सगळ्यात लवकर उठण्यामध्ये असं मला नंतर जाणवलं. आणि नेदरलँड्सला मी शिवाजी महाराजांचे 2 पेंटिंग्स आहेत तर ते मी पाहिली. माझ्याने 3.5-4 मिनिटाची ते क्लिप केली आणि ती क्लिप खूप व्हायरल झाली. दीप घेऊया ज्ञानाचे आणि अंधारास चिरूया, चला दोस्तो हो जिंदगी बसून. नमस्कार दोस्तों, एक नए व्लॉग में आपका स्वागत है। मेरे को एक कार्यक्रम अटेंड करने जाना था। ये थोड़ा रियरिस्ट कार्यक्रम है। पैशन के बारे में मार्केट को जानकारी होनी चाहिए। जो मेरे को कार्यक्रम को लेके जा रहा है वो कार्यक्रम एक्चुअली आज एक कार्यक्रम है, मेरे दोस्त ने मुझे इनवाइट किया था। कोई सोलो ट्रैवलर एक है जो उन्होंने 10-15 कंट्रीज में घूम चुके हैं और उनका एक्सपीरियंस कैसा है, क्या है, लोगों को उनके एक्सपीरियंस का कैसे बेनिफिट हो सकता है और उनका जो नॉलेज है वो बाकी लोगों के भी बहुत सारा काम में आ सकता है। अपने पैशन को पूरा करने के लिए वो बाकी लोगों को भी मदद हो सकती है। तो ये सुनने के बाद जब टॉपिक मैंने सुना तो उसके बाद मुझे याद आया कि मेरे दोस्त नितिन जी जो है वो भी बहुत सारे जगह पे घूमते रहते हैं और बहुत सारी जानकारी उनके पास है आउटडोर उनको घूमने का, रहने का, और जिसका लोगों को बहुत अच्छी तरह से फ़ायदा होता है, जैसे मुझे भी हुआ। वो प्रोग्राम के लिए मैंने उनको भी इनवाइट किया कि आइए हम जाके जो स्पीकर है उनको भी सुनते हैं कि एक्सपीरियंस थोड़े शेयर हो जाएंगे तो सभी के लिए वो बेनिफिशियल रहेगा। एक्चुअल में मेरे पास भी बहुत सारा पैशन है, बताता नहीं लोगों को, लेकिन आप कोई मोटिवेशन के साथ अगर चलते हैं, जैसे मानो कि मेरे को 4 कंट्री को जाना है, तो 4 कंट्री को जाने से पहले तो मेरी तो मार्केट में जो मैं कंट्री अभी 1.5 महिना पहले घूम के आया कोई नहीं गया था। अगर मैं किसी को पूछूंगा तो डर का माहौल पैदा होता है। इसलिए किसी से मत पूछो आपका जो पैशन है, इसलिए आने के बाद तो सारे आपकी वाह वाह करेंगे। हर एक के पास एक नॉलेज होता है। जैसे मैं अभी 1.5 महीना पहले गया, जैसे ओमिक्रॉन आया था, ओमिक्रॉन के बाद वो E7.7 वो आया था, एयरपोर्ट बंद थे, मास्क ये हो रहा था। अगर किसी से डिस्कस करने जाएंगे तो आपका दिमाग का दही पानी होता है। इसलिए आपके मन में अगर कुछ करना है तो पहले करके देखो। ये एक्सपेरिमेंट ही रहेगा आपके केस में। अगर आपका एक्सपेरिमेंट फेल भी होता है तो किसी को मालूम भी नहीं आप क्या कर रहे हैं। पूरी बात मार्केट में बता के जाएंगे तो इससे क्या होता है कि आपके दिमाग पे प्रेशर बन जाता है। वो प्रेशर ये होता है कि मैंने जो बताया ये मेरे को करना है, मेरे को वैसा काम ही नहीं करना। और ये रहा ठिकाना कार्यक्रम का। सकाळ नाही, मी आता जस्ट हे करत होतो, म्हणजे यांच्याबरोबर जाऊन उलट माझ्या माहितीतले चांगली भर पडत. पंकज नानाचं पाठक आहे. आम्ही सगळेच बारामती साहित्य कट्टाचे माहिती सदस्य आहोत. नाही. हेलो, माय नेम इज़ योगेश सुधाकर मान। हम बारामती में बारामती साहित्य कट्टा नाम से एक उपक्रम आयोजित करते हैं, जिसमें बारामती के आसपास के सारे साहित्य पे, मराठी साहित्य पे, इंग्लिश साहित्य पे, हिंदी साहित्य पे
प्यार करने वाले लोग हैं, जो लिखते हैं या कुछ पढ़ते हैं, बहुत अच्छा पढ़ते हैं, वो सुनाना चाहते हैं लोगों को कि ये अच्छा है, ये पढ़ो कि ये उपक्रम हम चलाते हैं, जिसमें हम अभी हाँ वो साहित्य का प्रचार होना चाहिए, लोगों को पता चलना चाहिए कि क्या क्वालिटी है जो आजकल पढ़ा जा सकता है। इसी में हम अच्छे लेखकों को, प्रतिदेश लेखकों को बुलाते हैं, एक्सपीरियंस लोगों को बुलाते हैं जो घूमते हैं दुनिया भर में, अपना अनुभव शेयर करते हैं हम लोगों के साथ। इससे हमको एनर्जी आती है रोज से देने के लिए, थोड़ा अनुभव का, लोगों के अनुभव का ज्ञान मिलता है, थोड़ा हमको अलग जिंदगी से हट के थोड़ा शेयर करना पड़ता है, एक्सपीरियंस थोड़ा ये अच्छा। मी आपल्या सगळ्यांचं बारामती साहित्य कट्ट्याच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आणि कॅमेराच्या फ्रेममध्ये एवढा देखणा माणूस असेल तर कॅमेराला पण छान वाटेल आता, म्हणजे माझ्यासारख्या माणसाचा फोटो घेण्यापेक्षा प्रज्ञेशचा फोटो घ्यायला कदाचित कॅमेरा अजून छान वाटेल. प्रज्ञेश, बारामती साहित्य कट्ट्याचा आजचा आपलं 16वं पुष्प गुंततोय आपण, किंवा आपले वक्ते आहेत आजचे प्रज्ञेश साकू. देश विदेशातील दौरे जे आहेत किंवा फिरले, सहली केली, त्याचे वेगवेगळे अनुभव किस्से आपल्याला त्यांच्याकडून ऐकायला मिळतील. खरं तर बारामती साहित्य कट्टा हा एक रस्त्याच्या बाजूला सुरू झाला होता, ती कशी वाढत गेली ही संकल्पना शशांक मोहिते सरांची. पहिल्या दिवसापासून आपण सगळे या गोष्टीला साक्षीदार आहोत. एक 10-20 जणांपासून सुरू झालेला साहित्य कट्टा हा आता मोठ्या हॉलपर्यंत पोहोचला आहे आणि त्याची आणखी परिसीमा वाढतच जाणार आहे. शशांक मोहितेंच्या या संकल्पनेचा सगळ्यांनी आम्ही पण आग्रह धरला आणि तो मोठा कसा होईल याविषयी वक्त्यांची संख्या वाढत गेली. तर या कट्ट्यावर अनेक दर्जेदार साहित्यिक येऊन गेले, ज्यांनी आपले विचार अनुभव मांडले, ज्याच्यामध्ये संजय मोरे, हनुमंत चांगोळे, अमित पिळवे सर, नितीन थोरातले जोरात आपण सगळ्यांनी ऐकलं. त्याच्यानंतर प्रशांत सुरोडकर सर होते, पत्रकार सुधीर सूर्यवंशी सर होते, शरद तांदळे, संजय सोनवणी, सतीलाल पाटील, स्वाती पाटील, सुनीता रामचंद्र, स्वाती शुक्ल, मुकुंद मोरे, मोईन काबरा आणि पाठीमागच्या साहित्य कट्ट्यात विश्वास पाटील सर आले. तशी साकूची आणि आमची ओळख दुबईमध्ये फेब्रुवारी महिन्यात गेल्या वर्षीच्या झाली आणि त्यानंतर आमची ओळखीचे रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि आम्हाला असं वाटलं की बारामती साहित्य कट्ट्यावरती असं सोलो बजेट ट्रिप करणारा माणूस असायला हवा, जो आपले किस्से सांगेल. धन्यवाद. थोडंसं डिस्टर्ब केलं म्हणजे त्यांच्या नियोजित कार्यक्रमामध्ये, कारण मी ज्या कामासाठी आलो ते कामही तसंच होतं. मागचं जे 2022 हे वर्ष गेलं, त्या 7व्या वर्षाच्या शेवटी आम्हाला एक गोड बातमी आली साहित्य कट्ट्यासाठी. साहित्य कट्ट्यासाठी जे अविरत झटणार आहेत ते साहित्य कट्टा कसा एखाद्या माळेसारखा आहे. या माळेमध्ये खूप सारी मोठी आहेत, जसं त्यांनी नावं घेतली, ॲडव्होकेट सचिन महाग असतील, दिनेश आर्मी सर, सगळ्यांची नावं घेत नाही. हे सगळे मोती जरी असले तरी त्यामध्ये एक धागा उरलेला आहे, त्या धाग्याचं नाव आहे शशांक मोहिते. हा आम्ही त्यांना न कळत, त्यांना न आवडणारी गोष्ट आम्ही केलेली आहे. तर त्यांनी आणि आणखी एक गोष्ट सांगतो, सर्व पाहुण्यांना आम्ही भेट म्हणून तो कप देत असतो. सर्व पाहुण्यांना आम्ही भेट म्हणून कप देत असतो, कारण चहा पिताना त्यांना साहित्य कट्ट्याची आठवण लागली. मंचमध्ये असंच मी संवादकाच्या भूमिकेत होतो आणि समोरच्या आज प्रज्ञेशचीच मुलाखत घ्यायचा योग आलेला आहे आणि त्याचं गाणं होतं दुनिया की सैर करलो अराउंड द वर्ल्ड इन $8. तर ते गाणं मला भारी वाटलं होतं. तसं ही कॅप्शन गेल्या काही दिवसामध्ये फार फेमस झाली बारामती 2 इंदापूरमध्ये. 3.5 लाखामध्ये 13 देशात फिरणारा मराठी मुलगा, म्हणजे राज कपूरच्या गाण्यानंतर तर प्रज्ञेशचं गाणं हे फेमस होऊन जाईल. प्रज्ञेशची अनेक विषयांवर मला चर्चा करायची, तुमच्या पण प्रश्नांची मला अपेक्षा आहे, पण आपण असं विचार करू पुढच्या सव्वा तासामध्ये प्रज्ञेश खंड जेवढं जास्तीत जास्त आपल्याला फ्रुटफुल समजून घेतं तेवढा आपण प्रामाणिक प्रयत्न करूया. प्रथम मी सगळ्या बारामतीकरांचं धन्यवाद मानेल, कारण की माझे खूप मित्र इथे आहेत आणि ज्यांच्यामुळे माझ्या बऱ्याच जणांच्या ओळखी होत असतात. त्याच्यामध्ये प्रामुख्याने अमोल भैया आहेत की जे मला लहान असल्यापासून बघतायत. म्हणजे मी वयाने जेव्हा लहान होतो, आताही लहानच आहे, पण त्यांच्यामुळे अनेक जणांच्या ओळखी माझ्या बारामतीमध्ये झाल्या आणि सगळेच मित्रपरिवार मला तिथं भेटला. त्यामुळे साहित्य कट्ट्याला बोलवल्याबद्दल प्रथमच आभार आणि धन्यवाद मानतो, कारण की खूप मोठी नावं याच्यापूर्वी साहित्य कट्ट्याला येऊन गेली होती आणि येथून पुढे
खूप लोक येतील, 22 सर सुद्धा कमिट केल्याप्रमाणे येतील, असे अनेक लोक आहेत. आणि मुंबईच्या धर्तीवर एक असं साहित्य कट्टा होणं ही मला खरं तर खूप मोठी गोष्ट वाटते. कारण की पुण्यात एक वेगळं कल्चर आहे, एक सांस्कृतिक शहर म्हणून आपण त्याच्याकडे बघतो, आणि ती सुरुवात सातत्याने इथे झाली. आणि ती आता 16 पुष्पगुच्छ गुंफले गेले. मध्ये 1-2 ठिकाणी खंड पडला असेल, पण परंतु परत ती चालू ठेवली, तर ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि मी अशा कार्यक्रमांना इंटिमेट कार्यक्रम म्हणतो, म्हणजे खूप 5,000 लोक बोलवली आणि सभा घेतली आणि भाषणं ठोकली तर त्याच्यात मजा येत नाही. पण जेव्हा इंटिमेट ग्रुप असतो, एक छोटा समूह असतो, त्याच्यात खूप 1 to 1 बोलता येतं आणि निदान प्रत्येकाच्या डोळ्यात डोळे घालता येतात, थोडंसं हास्य एकमेकांना शेअर करता येतं आणि बोलता येतं. तर ती संधी दिल्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानतो. आपण 15व्या वर्षी सगळ्या एक 7-8 मित्रांना घेऊन आपण गोव्याला चाललोय, आणि सगळ्या मित्रांच्या आईवडिलांनी विश्वास टाकला, कारण की साकू घेऊन चाललाय. आणि त्या एका विश्वासाच्या जोरावर आजपर्यंत 2009 पासून आजपर्यंत सगळीकडे जगभर फिरतोय, अजूनही फिरायचं आहे. माझे आईवडील खरं तर त्यांच्या 5वी पासूनचे मित्र आहेत. ते शालेय जीवनात एकमेकांचे मित्र होते, नंतर कॉलेज जीवनात सुद्धा ते मित्र होते. आई आळंदीची, वडील चरोली म्हणून एक गाव आहे आळंदीच्या शेजारी 3 किलोमीटर अंतरावर. वडील आता अतिरिक्त आयुक्त पुणे महानगरपालिका म्हणून रिटायर झाले, आणि आई एक वकिली पेशात होती. परंतु आमच्या वडिलांची लग्नाआधीची अट होती की तिने नोकरी सोडावी, आणि त्यांनी त्याच वेळेस नोकरी सोडली. एक सरकारी वकील होती, सरकारी जॉब होता, पुणे कोर्टात ती कामाला होती. आळंदीचा जो चोपदारकीचा माळ आहे तो माझे मामा राजाभाऊ चोपदार, रामभाऊ चोपदार यांच्याकडे आहे. आणि तिथनं एक आवड निर्माण झाली की आपण फोटोग्राफीसाठी वारी करूयात. म्हणजे अजिबात अध्यात्म वगैरे डोक्यात नव्हतं, पण फोटोग्राफी करतोय मी, एक कॅमेरा आहे नवीन घेतलेला आहे, तर तो वापरता यावा म्हणून मी 2011ला पहिल्यांदा वारी केली. आणि पूर्ण पायी वारी करत असताना तंबूत राहणं, मी हे मुद्दामून का उल्लेख करतोय की हे तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी वारी अनुभवली असेल. बारामतीतनं जेव्हा तुकाराम महाराजांची पालखी जाते ती तुम्ही बघत आहात वर्षानुवर्ष, परंतु ही वारी करत असताना आपल्यातली लवचिकता मला शोधता आली, किंवा जो नम्रपणा असतो तो मला वारीतनं मिळाला असं मी म्हणतो. साधेपणा जो असतो तो वारीतनं मिळाला, आणि म्हणून वारी मी सलग करायचं ठरवलं आणि 5 वर्ष वारी केली. परत डोक्यात विचार आला की खूप मोनोटोनस आयुष्य व्हायला नको, म्हणजे सतत आपण वारी करत राहणार, 30 लोक भेटणार, त्याच गोष्टी बोलणार, तेच अध्यात्म, तेच ते. आणि हे सगळं करत असताना थोडंसं मी नास्तिकतेकडे पण खूप झुकलेलो होतो माझ्या वडिलांमुळे, कारण की वडील कॉम्रेडवादी विचारांचे आहेत. तो परत विरोधाभास होता की एकीकडे मी नास्तिक म्हणवतोय स्वतःला, दुसरीकडे मी वारी करतोय. पण परत ती एक डेफिनेशन होती की संत आणि देव हे वेगवेगळे असतात, मग ते लोकांना सांगायचं, कन्व्हिन्स करायचं असतील. पण मी लहानपणी कधीच सायकल चालवली नाही. अच्छा, सायकल विकत घेतली आणि त्या वर्षी मी हॉस्टेलला जायचं ठरवलं 2 वर्ष. त्यामुळे ती विकत घेतली नवी सायकल, ती तशीच राहिली. आज इथे सायकलचं दुकान चालवणारे आमचे राहुल पण आहेत, त्यामुळे. आणि बारामतीतही अनेक लोक आता सायकल चालवतात. तर हे काही डोक्यात नव्हतं. काही 7-8 मित्र एकत्र आलो आणि म्हटलो की पुणे वाघा बॉर्डर आपण करायचं का. तर ती कॉन्फिडन्स पण नव्हता. आणि त्याची एक जी रेकी म्हणतो आपण, एक सायकलची एक रेकी करायची होती, ती मी पुणे ते सातारा अशी केली, आणि ज्याच्यामध्ये खंबाटकी घाट येतो. तेव्हा मी पहिल्यांदा नीट सायकलवर बसलो 2017 साली. आणि 2017 साली बसल्यावर हा 110 किलोमीटरचा प्रवास साताराचा हा आम्ही केला एका दिवसात. स्वतःला शिव्या देत वर जायचं होतं, म्हणजे नाही का आपण ते म्हणतो ना कमॉन इंडिया किंवा कमॉन साकू, स्वतःलाच काहीतरी प्रोत्साहन द्यायचं आणि आपण तो खंबाटकी घाट पार करायचा. अशा हेतून ते पार झालं. सातारा झाल्यानंतर मला कॉन्फिडन्स वाटला, आणि मग 1 महिन्यानंतर एक्सपिडिशन आलं. आम्ही मित्रांनी जंगी तयारी केली. भोसरीमध्ये एका सभागृहामध्ये मोठा कार्यक्रम झाला, 1000-1500 लोक आले. फ्लॅग ऑफ करायला मोठे मान्यवर आले. आणि माझ्या आईंचा वडिलांचा अजिबात कॉन्फिडन्स नव्हता. ते म्हणले हे जाईल खोपोलीपर्यंत पहिला टप्पा आणि रिटर्न येईल. पण मी म्हटलं ठीक आहे बघूयात. पण माझा चुलत भाऊ आहे बजरंग मोहक म्हणून, तो फिटनेस फ्रीक आहे. तर तो म्हटला मी तुला शेवटपर्यंत नेईल 2000 किलोमीटर. आणि मग 18 दिवस पुणे ते वाघा बॉर्डर 4 राज्य क्रॉस करत मिलिटरी, सैन्य किंवा डिफेन्स याचा एक प्रचार प्रसार शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन करणं, असा आम्ही तो केला. पूर्ण एक्सपिडिशन ही अनऑर्गनाइज्ड अशासाठी होती की आपल्याला माहीत नव्हतं की कुठल्या टप्प्याला आपण जाणार आहोत. तर जिथे आम्ही 5-6 वाजता पोचायचो तिथे आम्ही मुक्कामाचं हॉटेल शोधायचो. आमच्यासोबत एक ॲम्ब्युलन्स नेली होती, एक कुक होता आणि एक सायकल टेक्निशियन होता की जो सगळ्यांची सायकल सकाळी रोज लावून द्यायचा.
असं एक्सपिडिशन 2000 किलोमीटरचं 18 दिवसांचं झालं. आणि म्हणून मी आज मस्करीने म्हणतो, जेव्हा माझे मित्र मला भेटतात की आम्ही जयपूरला जाऊन आलोय, आम्ही उदयपूरला जाऊन आलोय, तर मी म्हणतो हे तर काहीच नाही, मी सायकलवर जाऊन आलो. तो लहानपणीचा जोक आहे ना की माझे पप्पा इतकं भारी काहीतरी बनवतात, तसं मी आता मित्रांना म्हणतो हे काय छाटछूट प्रकार आहे, मतलब मी सायकलवर जाऊन आलो. पण मला ह्याच्यात सर्वात जास्त जे आवडलं ते राजेश की आपल्याकडे भारतीयत्व जे आहे ना ते आपण खूप ग्लॉरिफिकेशन करतो. म्हणजे चिकन आणि मटन इतकं ग्लॉरिफाय केलंय की आपण मित्रांमध्ये सांगतो मी 50 किलोमीटर तिकडं आपटीला, आमच्या पुण्यातलं म्हणजे भोरला जातात लोक मटण खायला, आम्ही आपटीला मटण खायला जातो. कोल्हापुरात आपण लोक जातो, पुणे बारामतीचे लोक कोल्हापुरात जातो मटण आणि चिकन खायला. कोल्हापूरचे मित्र काय म्हणतात हे आम्ही इचलकरंजीला जातो. मला हे म्हणजे हे समजलंच नाही की असं काय आहे ना ते चिकन मटन मध्ये की आपण एवढं ग्लॉरिफाय केलं. ती एक साधन आहे की ज्याच्याने आपल्याला एनर्जाइज व्हायचं आहे, औषध किंवा काय म्हणू शकतो, आपल्याला चालायचंय पुढे, फ्युएल टाकायचंय, एवढी ती एक संकल्पना आहे. पण शाकाहारी जेवण अख्ख्या जगभरात सगळीकडे आहे. मला कुठेच तसं वाटलं नाही. मी 50 दिवस जेव्हा आता युरोपात होतो, फक्त 2च दिवस मी इंडियन फूड खाल्लं, म्हणजे आपण रोटी सब्जी पनीर वगैरे म्हणतो ते 2च दिवस खाल्लं. पण मी सगळीकडे शाकाहारी जिथे जिथे मला शोधायचं होतं तिथे तिथे शोधलं. जन्नत पिक्चर मधला डायलॉग आहे, मी मगाशी सचिन सरांना म्हटलं होतं की आपण तो ऐकायचो की ढूंढने वाले को भगवान भी मिल जाता है. तसं ज्याला जेवायचंच आहे तो काही शोधून काढेल. काही लोक अलास्कासारख्या ठिकाणी जाऊन जगभर प्रवास करतात आणि अक्षरशः वनस्पती खाऊन जीवन जगलेले पण माणसं आहेत. एकीकडे आपण भगतसिंगांचं एक उदाहरण घेऊ शकतो की इतके वर्ष ते उपाशी राहिले होते सगळे. मला सांगायचं मतित अर्थ हा आहे की जेवण हे एक साधन आहे. आपल्याला ते पोट चालवण्यासाठी, घर चालवण्यासाठी किंवा आपल्याला एनर्जाइज ठेवण्यासाठी आपण ते करत असतो. त्यामुळे शाकाहारी पण भारी मिळतं आणि नॉनव्हेज तर त्याहून भारी सगळीकडे मिळतं. मी आज खात नाहीये, कदाचित भविष्यात खाईल, मला माहीत नाही. आणि डॉक्टर आहा साहेब यांचे पुस्तकं घरात पहिल्यापासून आहेत. त्यांचं चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये म्हणून हे पुस्तक मी अनेकदा वाचलं. आणि चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये म्हणून म्हणजे हे टायटलच किती भन्नाट आहे. त्याच्यातला दुसरा जो टॉपिक आहे तर तात्या लिहितात की मी कन्याकुमारीला वयाच्या 54व्या वर्षी गेलो, परंतु मला असं वाटतं की मी 19व्या वर्षी जायला पाहिजे. आता मला प्रश्न पडला, मी साला 20-25 आता व्हायला लागलोय, ते तर म्हणतात 19व्या वर्षी जायला पाहिजे होतं. आणि मग तिथून काही ना काही विचार डोक्यात होते. पहिलं लेह लडाख ट्रिप केली आणि लेह लडाख ट्रिपला मी जवळपास 3200 किलोमीटर आम्ही 22 दिवस अख्ख्या त्या पट्ट्यामध्ये गाडी चालवत होतो. 30-35 लोकांचा ग्रुप होता. जेव्हा आपण 2 व्हीलरवर जातो तेव्हा आपण सर्वत्र बघत असतो. आपल्याला देश आपला उजव्या डाव्या बाजूने कळतो. जो मातीतनं आलाय त्याला फार्मलँड कळतं. फार्मलँड म्हणजे शेती कशी आहे. तुम्ही एखाद्या पट्ट्यात जाता तेव्हा ज्या पद्धतीची शेती आहे तिथलं तुम्ही इकॉनॉमिक स्टेटस तपासायला लागता. तुम्ही जेव्हा कोल्हापुरात जाता तेव्हा तुम्हाला शेती दिसते, दुसरीकडे दुग्ध व्यवसाय दिसतो. मग आपल्याला कळतं की कोल्हापुरातली लोक श्रीमंत आहेत. मी जेव्हा आंध्र प्रदेशमध्ये फिरत होतो तेव्हा विनोबा भावेंनी जी भूदान यात्रा केली तर पहिलं लँड हे आंध्र प्रदेशमध्ये त्यांनी डोनेट केलं होतं. तर ते लँड बघत असताना असं लक्षात आलं की इथे काळी माती आहे पूर्ण. आणि म्हणून आंध्र प्रदेशमध्ये आजही चांगलं पीक तिथे. 50 वयापेक्षा वर असलेली माणसं किती, 40च्या वरची किती आहेत, 40च्या वरची संख्या जास्त. मला विचारायचं कारण असं होतं की 50च्या वरची जेवढी माणसं आहेत त्यांनी कधीतरी गाव सोडून कुठेतरी गेले, मामाच्या गावाला गेले असतील, मावशी आत्याकडे गेले असतील, पहिल्यांदा आयुष्यात कुठला तरी बस प्रवास केला असेल किंवा अक्षरशः कुठल्या तरी राज्यात सुद्धा गेलेली असतील. मला सांगायचं असं की 50च्या वरची जी पिढी आहे ती जास्त बिंदास होती. आणि आत्ता तुम्ही जे म्हणताय ते ममाच बॉय सुरू झालं आहे. म्हणजे नकोच पाठवायला, मग काहीतरी होईल. म्हणजे माझे मित्र काही असे आहेत की ते विमानात बसत नाही का तर विमान क्रॅश होईल. आता पण ट्रेन पण पडू शकते ना, म्हणजे बस पण पडू शकते, तुझी गाडी पण पडू शकते. म्हणजे असं काय आपण इतकं निगेटिव्ह झालेलो आहे आणि आपण ऍक्सेप्टच करत नाही. तर तुम्ही जे म्हणताय सोलो कसं फिरायला लागलो, तर त्याचं सगळ्यात मोठं धाडस म्हणजे काय होतं की लहान वयात रवींद्रनाथ टागोरांच्या काही कविता वाचल्या. मृत्यू ह्या विषयावर जवळपास 20 ते 25 कविता आहेत आणि त्याच्यात मृत्यूचं वास्तव हे मी पहिलं स्वीकारलं. आपल्याकडे काय झालंय, कुठलाही धर्म, इस्लाम असेल, हिंदू असेल, ख्रिश्चनिटी असेल, आपण जन्माला यायच्या अगोदरचं काहीतरी सांगतात आणि जन्म गेल्यानंतरचं काहीतरी सांगतात. मग 10वा 13वा त्याच्यानंतर श्राद्ध आणि मग ते सगळं करायचं. आणि जन्म अगोदरचे उपास म्हणजे ते बायकांनी करायचे, पुरुषांनी करायचे आणि मग कोणाला तरी जन्माला घालायचं.
मध्ये कसं जगायचं हे कोणीच सांगत नाही. क्या बात. मग मध्ये जगायचं तर तुम्हाला बिंदास जगायला आवडेल. त्याच्या पलीकडे काय होईल ना म्हणजे. तर त्यामुळे मी ठरवलं की ठीक आहे एकटं फिरू आणि मग एकटं फिरायला लागलो. मग मी भारतामध्ये जवळपास 40,000 किलोमीटर रेल्वेने प्रवास केला. रेल्वे सर्व थराची माणसं आपल्याला अनुभवायला मिळतात. म्हणजे अगदी गरीबातला गरीब माणूस आपल्याला तिथे भेटतो, श्रीमंतातला श्रीमंत 3 टायर AC मध्ये. तर मला माझ्या घरातलंच एक उणीव दिसली की माझी आई स्वतः घाबरते असून. तर ती म्हणते मी भाईला घेऊन, भाईशिवाय कुठे गेले नाही. माझ्या वडिलांनी ती भाई मला सांगत असताना अनेक महिलांचे माझ्याकडे एक्झाम्पल जे होते ते तिला शेअर करत होतो, तेच तुम्हाला सांगतो आता. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुर्दैवाने मला फिरत असताना भारतातल्या खूप कमी मुली भेटतात आणि न भेटल्यामुळे आज मी सिंगल आहे. पण ठीक आहे, गमतीचा भाग वेगळा आहे. पण भारतातल्या 2 मुलींचा उल्लेख मला करायला आवडेल. एक म्हणजे शिव्या नाथ नावाची एक मुलगी आहे. ती गेले अनेक वर्ष लिखाण करते ट्रॅव्हलवर आणि ती जवळपास मला वाटतं एक 60-70 देश फिरली असेल आणि ती वॉशिंग्टन DC सारख्या वृत्तपत्रासाठी लिहिल्या नाथ. आणि केरळची आणखी केरळची एक कॅन्डिडा लुईस म्हणून एक मुलगी आहे, अतिशय भन्नाट बायकिंग करते. तिने भारत ते ऑस्ट्रेलिया असा बाईकवर प्रवास केला. तिने 22,000 किलोमीटर युरोपात प्रवास केला बाईकवर एकटीने. डॉमिनर गाडी तिने घेतली होती, फिरत होती. तसंच अजून एक मला काही म्हाताऱ्या व्यक्तींचं इथे उल्लेख करायचा आहे. तो अशासाठी मी एका 72 वर्षाच्या बाईला भेटलो जी की अमेरिकेतनं आली होती. मला ती इस्तानबुलमध्ये भेटली आणि मला तिला म्हातारा कसं म्हणा, तरुण म्हणायला पाहिजे. सांगतोय ना, आणि पहिलं परसेप्शन तेच होतं ना, आईला काय गरज पडली काय एवढं 72 वर्षी. तर मग मी तिच्याशी जेव्हा संवाद केला तर ती म्हणली की मी रिटायर पर्यंत कुठे जाता आलं नाही मला. आणि रिटायर झाल्यानंतर मी 4 वर्ष TV सिरियल्स डेली सोप्स बघायचे. पण नंतर लक्षात आलं की पुढं जगण्यापेक्षा काहीतरी आपण फिरूयात. ती ज्या दिवशी मला भेटली तिचा 80वा तो देश होता. 80-81 देश मी त्यावेळेस आणि मी शॉक झालो. तर तिने जे वाक्य सांगितलं ते मगाशीच वाक्याशी रिलेटेड आहे. तुम्ही जे म्हटलात ना की धर्म आपल्याला जगण्यापूर्वी जिवंतपणाचं काही सांगत नाही. तर ती बाई काय म्हणाली, या जगात 4 लोक तर चांगली आहेत, कुठेही मेले ना आयुष्यात तर मला खांदा देतील, कॉफिनमध्ये टाकतील आणि कुठेतरी गाडतील, एवढी तर 4 लोक आहेतच या जगात. तर ती म्हणते की आय वॉज बॉर्न इन द रॉंग एरा, मी चुकीच्या काळात जन्माला आले. तर ती म्हणली तुमच्या काळात आता वर्क फ्रॉम एनिवेअर, वर्क फ्रॉम होम अशा संकल्पना आहेत, आमच्या काळात त्या संकल्पना नव्हत्या. तर ह्या महिला खूप भन्नाट आहेत, भारतातल्या आहेत. आणि 3 महिलांचा मी उल्लेख मुद्दामून करेल. जगातले सगळे देश कमी वयात पालथी घालणारी जी व्यक्ती आहे ती पुरुष नसून ती महिला आहे. तिचं नाव लेक्झी अल्फ्रेड नावाची ती व्यक्ती आहे. 21व्या वर्षी तिने 196 देश पाहिले. नंतर दुसरी मुलगी आहे कॅसिडी पिकॉल म्हणून, ती ॲथलीट आहे. आयर्नमॅन वगैरे तुमच्या बारामतीत खूप लोक करतात. तिने सुद्धा सगळे जगातले सगळे देश पालथी घातले. आणि जेसिका नगोम्बो नावाची एक ब्लॅक वुमन आहे. मी मुद्दामून ब्लॅक अशासाठी म्हटलं की आपल्याकडे जो एक न्यूनगंडाचा एक हे असतो किंवा आपण कायम त्यांना सप्रेस ठेवत आलो आफ्रिकन लोकांना, तिथून ती येते एका छोट्या देशातनं, युगांडा सारख्या देशातनं. तिने आज जवळपास 160 देश पाहिलेत आणि तिने कॅच मी इफ यू कॅन नावाचं पुस्तक लिहिलं. टिपू सुलतान म्हणायचे कारण की टाइमपासचा त्यांनी टिपू केला होता. हा एक भाग. दुसरं, माझ्या घरचे मला देवचायचे, अर्धवट राव म्हणायचे. मी ॲथलेटिक्समध्ये जायचो, 2-4 वर्ष करायचं सोडून द्यायचो. आर्चरीमध्ये जायचो, 2-4 वर्ष करायचं सोडून द्यायचो. ते काय करतात. आणि ती जी चीड आणि ईर्षा होती त्यातनं मी कदाचित घडलो असं मला वाटतं. त्यांना काय वाटतं अजून मी त्यांना विचारलं, जी डिश खायची आहे ती जोपर्यंत चाखत नाही तोपर्यंत मी कसं म्हणू ना ही मला आवडते. प्रॉब्लेम काय तुम्हाला. तर मी त्यांना आज जेव्हा चिडून म्हणतो तेव्हा त्यांना ते ऍक्सेप्ट होतं. आणि मग आज मी ठणकावून सांगतो की मी 12,000 गावचं पाणी पिलं. त्याच्यात मुद्दामून मी राजेंद्र पवारांचा उल्लेख करेल की राजेंद्र पवारांना एकदा भेटल्यावर ते मला म्हटले की मी अख्खी अमेरिका ही बीटल गाडीने, वोक्सवॅगनची बीटल गाडी जी ती मिशिगनला असताना त्यांनी अमेरिका पालथी घातली. मी परवा सतीश मगरांना भेटलो, ते म्हणले मी पुणे नेपाळ पुणे असं 6,500 किलोमीटर फिरलो. एक क्रिस्टिफर बेनिंजर नावाचा एक आर्किटेक्ट आहे जो 82 वर्षांचा आहे, पुण्यात राहतो. त्यांनी मॉस्कोवरनं भारताला विदाऊट व्हिसा, विदाऊट एअर तिकीट हिच हाईक करून आलेला आहे 1970च्या दशकामध्ये. हे कसं काय करतात. तर ह्याचं सगळ्याचं गम लवकर उठण्यामध्ये असं मला नंतर जाणवलं. मग लवकर उठायला लागलो. आणि पहिलं मी क्लिअर करू इच्छितो की बजेट हे व्यक्ती सापेक्ष आहे आणि तुम्हाला जे करायचं आहे
ते तुमचं बजेट ठरवणार आहे. म्हणजे मला जे करायचं ते मी माझं बजेट असणार आहे. पहिलं हे आपण क्लिअर करूया. साकूनी 3.5 लाखात केलंय, 3,84,000 मध्ये केलंय, तर आमचं पण तेवढंच होईल असं चुकीचं. आता बजेट मी ही मुद्दामून डायरी आणली. म्हणजे मी मगाशी हरीशला म्हणालो की बाबा काहीतरी एव्हिडन्स घेऊन येतो, नाहीतर लोक म्हणतात उगाच करतोय का काय. ह्याच्यात सगळं मी लिखाण केलेलं आहे. ह्याच्यात इंडियन प्राइजेसमध्ये प्रत्येक दिवसाचं माझा हिशोब कॅल्क्युलेशन केलं होतं. मग व्हिसा अप्लाय करताना ज्या काही अडचणी येतात त्या पहिल्या सॉल्व्ह केल्या. व्हिसाची फीस पहिली भरली. आता याच्यात तुम्हाला डाकूगिरी करायला लागते. माझं नाव साकू असल्यामुळे मी काय म्हणतो की साकू इज इक्वल टू डाकू. आणि ती डाकूगिरी का करायची, तर व्हिसा अप्लाय करताना आपण जर खूप स्वच्छ मनाने अप्लाय केला तर तुम्ही अडकलात समजा. म्हणजे मी पूर्ण व्हिसा अप्लाय करताना एकही तिकीट बुक नव्हतं केलं. असं कारण काय नव्हतं की एकतर व्हिसा मिळाला नाही तर तिकीट वाया जाऊ शकतं, पैसे वाया जाऊ शकतात. आणि कोविडमध्ये सगळ्यांनी तो अनुभव घेतला की ज्यांनी फ्लाईट्स बुक केल्या होत्या आणि कोविड आलं तर त्याचे रिटर्न्स आपल्याला नीट मिळाले नाही. आपण फ्लाईट एजन्सी, ट्रॅव्हल एजन्सीची खूप भांडलो. तर ह्याला मी संकल्पना दिलेली आहे, किंवा मी नाही, जगभरात ही संकल्पना मान्य आहे. डू इट युअर सेल्फ, म्हणजे DIY पद्धतीने करायचं. व्हिसाचं सगळं डमी बुकिंग केलं, व्हिसा मिळवला आणि व्हिसा मिळवल्यानंतर मग ओरिजिनल बुकिंग सुरुवात केली. आणि मग ओरिजिनल बुकिंगला घरातनं निघताना जे काही बुकिंग्स केल्या 10-15 दिवसात त्याचा साधारणतः रफली एस्टिमेट आलं 1,40,000च्या आसपास ते आले. आणि तिथून पुढे जसं जसा प्रवास होईल तसं तसं स्पेंड करायचं मी ठरवलं. आता त्याच्यात काय केलं की ज्या देशांमध्ये मी जाणार आहे तिथे आपले मित्रमैत्रिणी कोण ओळखीचे ते पहिले हुडकून काढले. म्हणजे मी काय म्हणतो, फायनान्शियल ॲसेटवर मी जास्त कधीच भर दिला नाहीये. मी कायम ह्युमन ॲसेट्सवर भर देतोय. मला माणसं सोडायला आवडतं. माणसंच आपली संपत्ती. आणि तुम्ही त्यांच्याशी 2 शब्द चांगले वागलात की आता सुद्धा मला इथे सगळे बसलेल्यांपैकी किमान 10 लोक घरी जाऊन जीव खाऊ घालतील असं मला कॉन्फिडन्स येतील. एखादी फ्लाईट मिस होईल, एखादी ट्रेन मिस होईल, एखादी लुटण्याचा प्रकार घडू शकतो. मला खूप लोकांनी सांगितलं इटलीमध्ये फिरताना की तिथे ब्लॅक लोकांचं वर्चस्व आहे आणि ते तुला लुटतील, पाकिट मारतील. माझा प्रश्न असा आहे की तुम्हाला तुमचा इश्यूवर सापडला आणि काय साध्य झालं एवढ्या सगळ्या प्रवासातून? सर मी एक उत्तर द्यायचं, ते कदाचित फिलॉसॉफिकल वाटेल पण ते खरं आहे. माझे अनेक मित्र माझ्या घरी मुक्कामी असतात, त्यांना तुम्ही विचारू शकता. मी गेले 8 ते 10 वर्ष रोज सकाळी अंघोळ आणि बाथरूममध्ये असताना 30 मिनिटं मी असतो साधारणतः सगळे विधी उरकण्यासाठी. तर तेव्हा मी स्वतःसाठी एक अगरबत्ती लावतो आणि त्या सुगंधामध्ये मी माझे अंघोळ आणि क्रियाक्रम उरकतो. त्याचं कारण काय आहे की आपणच महत्वाचं आहे ना. खूप सारे आपण कशाला देव शोधायला चाललो दुसरीकडे, कशाला ईश्वर शोधायला चाललो जगत असू. ते फिलॉसॉफिकल वाटेल, काही लोकांना वाटेल काय बंपकपणा सांगतोय, हे असलं कुठं असतं का. पण माझी अंघोळ, माझा प्रात्यविधी कितीतरी अनेक फिल्म मेकर्सला त्यांचा सिनेमा बाथरूममध्ये सुचलाय. आपल्याला भेटायला शिकवतोय. आपण किती नगण्य आहोत याची कल्पना मला त्या प्रवासात येते. आणि मला वाटतं ती नगण्यत्व जे आहे आपलं एकदम मायन्यूट आहोत. ही जगाची लोकसंख्या 800 कोटींची आहे. त्याच्यानंतर प्राणी, पशु, पक्षी, समुद्रातले प्राणी ह्यांची जर संख्या काढली तर आपण कुठेच नाही आहोत. आपण फक्त भाड्याने या पृथ्वीवर जन्माला आलेलो आहोत. भाड्याने राहायचंय, खर्च करायचं आणि निघून जायचंय. एवढं सिंपल आयुष्य आहे असं मला वाटतं. फिलॉसॉफिकल वाटत असेल आणि गड किल्ले संवर्धनापासून ते शिवाजी महाराजांच्या विचारांपर्यंत त्यांचे पेंटिंग्स किंवा इतिहासाबद्दल आम्ही अभ्यास करत असतो. तर त्या निमित्ताने जगभरात शिवाजी महाराजांची पेंटिंग्स किंवा वस्तू कुठं आहेत याची इत्तमभूत माहिती आमच्याकडे आहे. नेदरलँड्सला जाईल आणि नेदरलँड्सला मी शिवाजी महाराजांचे 2 पेंटिंग्स आहेत तर ते मी पाहिले. मी पहिल्या दिवशी जेव्हा गेलो त्यावेळेस मला कळालं की राईट्स म्युझियम, या म्युझियममध्ये 10 लाख आर्टिफॅक्ट्स आहेत. आला नाही मला परत. मग मी दिल्लीला आपल्या डॉक्टर शिखा जैन म्हणून एक आर्किटेक्ट आहेत, कन्झर्वेशन आर्किटेक्ट, मी त्यांना फोन लावला. मी म्हटलं इथे काय तुमची ओळख आहे का, आणि वशिलाची सवय आहे ना आपल्याला की कुठेतरी वशिला लावायचा. मग ते एक स्टार्क म्हणून एक बाई होती, तिने माझं मेल वाचला आणि मला रिप्लाय दिला की 2 दिवसांनी तू इथे ये, मी तुझ्यासाठी ते स्टोरेजमधून आणतो. प्रसंग होता कारण की ज्या शिवाजी महाराजांना बघून आपण लहानाचे मोठे झालेलो आहोत, जो ब्रँड आपण महाराष्ट्र गेले 400 वर्ष गाजवतोय आणि ते शिवाजी महाराजांचं पेंटिंग आपण पाहणार आहोत, ती खूप मला आनंदाची गोष्ट होती. ती 2 पेंटिंग्स जवळपास 20 ते 21 इंचाचे 20 ते 21 सेंटीमीटर्सचे आहेत, 9 किंवा 10 इंचाचे असतील. ह्याचे स्कॅन कॉपीजचे फोटोज आपल्याकडे अवेलेबल होते, सगळ्यांकडे होते, केतनच्या पुस्तकात सुद्धा ते आहेत. परंतु त्याच्यावरचं जे सोन्याचं काम होतं त्याचं कोणीच पाहिलं नव्हतं. आणि म्हणून मी जाताना ABP माझाच्या एका पत्रकाराला संपर्क केला आणि म्हटलं की आय एम गिव्हिंग यू अ बिग स्टोरी.
कॅन यू प्लीज आणलेले नाही आहेत आणि आपण ते दर्शकांना दाखवावे. त्याच्यात माझा मोठेपणा नाही आहे, पण महाराजांचे पेंटिंग्स जर लोकांपर्यंत पोहोचत असतील तर मला ते आवडेल. आणि मग ते शूटिंग केलं. ते APP माझाने 3.5-4 मिनिटाची ते क्लिप केली आणि ती क्लिप खूप व्हायरल झाली. 2 दिवस ते बघितलं. पण त्याच्यावर शिवाजी महाराजांचा उल्लेख 3 भाषांमध्ये केला. एक पर्शियन लँग्वेज आहे, एक पोर्चुगीज आहे आणि एक डच आहे. आणि हे तिन्ही लँग्वेजमध्ये त्यांच्या भाषेत शिवाजीचं नाव लिहिलं आहे. आणि दुसरीकडे शिवाजी महाराजांबद्दल असा एक उल्लेख तिथे आढळतो की दख्खनचा राजा शिवाजी ज्याचा पुत्र संभाजी होता, म्हणजे एकमेव पेंटिंग आहे ज्याच्यावर संभाजी महाराजांचा उल्लेख आहे. त्यांनी अबुल हसनवर चढाई केली. तर अबुल हसन कुठला, तर गोवलकोंड्याचा आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 1674 झाला आणि त्याच्यानंतर ते दक्षिण दिग्विजयाकडे गेले. तर त्या अबुल हसनवर चढाई केली त्यावेळेस हे पेंटिंग काढलं असं त्याच्यावर नमूद केलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला 101% खात्री वाटते की हे तत्कालीन चित्र असेल, महाराजांना डोळ्यासमोर ठेवून किंवा महाराजांना पाहून 5-6 दिवसाच्या कालावधीमध्ये, 10 दिवसाच्या कालावधीमध्ये ते तयार झालं असेल तर नाही. परंतु डेकपेंट नावाची एक गोष्ट असते, त्या डेकपेंटनी ते केलंय. सोन्याचं भरपूर काम आहे. त्याचा व्हिडिओ आजही यूट्यूबवर अवेलेबल आहे. तुम्ही सगळे खूप अभ्यास केला आणि असं लक्षात आलं की 16व्या शतकात पहिल्यांदा जगभरात आईस्क्रीमची सुरुवात झाली. वेगवेगळे खरंच चालू होतं. भारत अतिशय अप्रतिम आहे, सुंदर राज्य आहे. लेह लडाख हिमालयाचा भाग जो असेल तो भारी आहे. भारत हा एकमेव देशांपैकी, म्हणजे 196 देशांपैकी असा एकमेव देश असेल की जिथे सगळे ऋतू व्यवस्थित होतात. म्हणजे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. आपल्याकडे वाळवंट सुद्धा आहे, आपल्याकडे बर्फ सुद्धा आहे, आपल्याकडे जंगल सुद्धा आहे, आपल्याकडे बॅरन लँड सुद्धा आहे, म्हणजे प्लॅटू आपला मराठवाड्यासारखा आपल्याकडे भूभाग आहे. तर भारत विविधतेने नटलेला आहे. मी स्वतः 20 राज्यांमध्ये प्रवास केला आहे. अजून पुस्तक मी 100% वाचतो. माझ्या आईचं ग्रंथालय आहे, शासन मान्य. 10,500 पुस्तकं आहेत. लहानपणापासून मी खूप पुस्तकं वाचली आहेत, अजूनही वाचतो. आता जास्त इंग्लिशकडे कल आहे, सेल्फ मोटिवेटेड पुस्तकांकडे कल आहे, ती बघतोय. पण लहानपणापासून मी बायोग्राफीज वाचल्या, चरित्र वाचली. त्याच्यातनं माणूस घडतो. एक होता कारवार असेल किंवा अनेक पुस्तकं असतील की जे वाचताना तर असं येईल की इथे प्रत्येक जण वेगवेगळ्या पेशातला आहे. कोण डॉक्टर आहे, कोण वकील आहे, कोण फोटोग्राफर आहे, कोण लेखक आहे, कोण नोकरी करतो, कोण शिक्षक आहे. आपल्या पेशातल्या ज्या स्किल्स आहेत ना त्या प्रवासात वापरायला शिकलो ना. ॲक्च्युली मी कायम म्हणतो की 3-4 महिने मी काम करतो, व्यवसाय करतो आणि मग 4-5व्या महिन्यात फिरायला जातो. आता हे लॉजिक मी काही वर्षांपूर्वी लावलं, ते पाहायचा पूर्ण प्रयत्न केला आणि 90 दिवसाला फिरता येईल असं एक डोक्यात घेतलं. ह्या वर्षी 2022 साली मी 110 दिवस फिरलो सगळं पुण्यावर. तर व्यवसाय काय करतो, तर झिवा स्टुडिओज नावाचा माझा व्यवसाय आहे. त्याच्यात मी फिल्म्स बनवणं, डॉक्युमेंटरीज बनवणं, ॲड फिल्म्स बनवणं किंवा सॉन्ग प्रोडक्शन करणं, ही माझी पूर्ण 20-25 लोकांची टीम आहे. फ्रीलान्सर्स टीम आहे, कोणी पण नाही आहेत त्यांचे. पण जेव्हा प्रोजेक्ट्स येतात तेव्हा त्यांना प्रोजेक्ट्स देतो आणि ते त्यांच्याकडनं करून घेतो. तर अशा पद्धतीचं फिल्म मेकिंग मी करतो. दुसरं ग्राफिक डिझायनिंग, ब्रँडिंग, डिझाईनचे जे काही कामं असतील ती मी घेतो. आणि तिसरं म्हणजे स्कल्पचर्स किंवा पेंटिंग्स तुम्ही जे बघता ते मोठे मोठे स्कल्पचर्स आणि पेंटिंग्सचं क्युरेशन सुद्धा. तर या 3 झिवा स्टुडिओच्या अंडर त्याचा वार्षिक टर्नओव्हर काही लाखांमध्ये मी करतो. परंतु आत्ता थोडा माझा कल बदलायला लागला आहे. मागे विनायक सर असे थोडीशी मान हलवत आहेत. परंतु प्रश्न असा आहे की मी मग वेगवेगळ्या संघटना असतील, आमची स्वतःची एक संघटना आहे, मी तिथेही काम करतो. पण मला प्रश्न पडायला लागले की ज्या सामाजिक नेत्यांचं ऐकून आपण प्रभावित होतो आणि आपण त्या सामाजिक संघटनेत वाहून जातो, अशा 50-60 सामाजिक नेत्यांची चिकित्सा करायला मी सुरुवात केली. मग पुरुषोत्तम खेडेकर मराठा समाजाचं काम करतात, मुलगा अमेरिकेत आहे. कुमार सप्तर्षी गांधीवादी आहे, समाजवादी, मुलगा लंडनमध्ये आहे. बाबा आढाव कष्टकरी कामगारांचे नेते, मुलं अमेरिका आणि कॅनडामध्ये आहे. मामा देशमुख आंबेडकरी नेते आहेत, मुलगा अमेरिकेमध्ये आहे. नंतर पुण्यातले अनेक नगरसेवक काढले, बिझनेसमॅन काढले. मग मी प्रश्न विचारायला लागलो की ज्या भांडवलशाही विरुद्ध ही माणसं इथे प्रचार करतात, इथे संघटन बांधतात, 60-60, 70-70 वर्ष सामाजिक संघटना चालवतात, त्यांची मुलं भांडवलशाहीचे नोकर आहेत तिथं. 100% तू सामाजिक भान नसलं असतं तर मी शिवाजी महाराजांचं पेंटिंग बघायला गेलो नसतो. सामाजिक भान नसलं असतं मी आज तुमच्याशी भेटायला आलो नसतो. फक्त आपल्याला ते मोल्ड करता आलं पाहिजे, आपल्याला ते करता आलं पाहिजे. आणि जसा तो प्रश्न होता की सामाजिक संघटनेमध्ये मी सहभाग घेतो, जेव्हा जेव्हा मला जमेल तेव्हा ते घेतो आणि इतर वेळेस जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी काम करण्याव्यतिरिक्त मी प्रवासाला निघतो.
नैराश्याच्या गर्तेवरती चला करू चढाई, आतमधल्या दोषांची स्वतःची लढाई. दीप घेऊया ज्ञानाचे आणि अंधारास चिरूया, चला दोस्तो हो जिंदगी वसूल करूया. शिखरे यशाची पादाक्रांत त्या जोडीला मस्ती, शिखरे यशाची पादाक्रांत त्या जोडीला मस्ती, पाय ठेवून जमिनीवरती आकाशाशी दोस्ती. आतमधल्या पंखांना या बळ विश्वाचे भरूया, चला दोस्तो हो जिंदगी वसूल करूया. माणसांशी माणसांसारखं जरासं वागूया, खूप नका थोडंसं. माणसांशी माणसांसारखं जरासं वागूया, आपल्यातील संवेदनशील मन आपणच जपूया, चला दोस्तो हो जिंदगी वसूल करूया. निखळ आनंदी प्रेमाने आणि स्वच्छंदी राहूया, निखळ आनंदी प्रेमाने आणि स्वच्छंदी राहू द्या. प्रत्येक दिवस अखेरचा असं समजून भरभरून जगूया, चला दोस्तो हो जिंदगी वसूल करूया. फुलं पानं झाडं पाणी आणि सृष्टी जगवूया, पृथ्वीच आपली माय पुण्या गोविंदाने राहूया, चला दोस्तो हो जिंदगी वसूल करूया. पुऱ्या झाल्या कुबाड काठ्या पुरे झाले टेकू, पुऱ्या झाल्या कुबाड काठ्या पुरे झाले टेकू. न्यूनगंडाचे बीज आता उकडून आम्ही फेकू, स्वतःमधल्या स्वतःच्या आता स्वला स्मरूया, स्वतःमधल्या स्वतःच्या आता स्वला स्मरूया, चला दोस्तो हो जिंदगी वसूल करूया. खऱ्या अर्थाने, कारण की आपण खूप खोटे मुखवटे चेहरे घेऊन जगतोय, खूपच जण इथे बसलेले पण असतात, मी कधीतरी जगत असतो, खूपच चेहरे मुखवटे घेऊन जगतो. खऱ्या अर्थाने जगणं जगून आयुष्य समृद्ध करूया. पुरे झाले फेसबुक व्हॉट्सअप, आता थेट एकमेकांशी संवाद साधूया, चला दोस्तो जिंदगी वसूल करूया, चला दोस्तो जिंदगी वसूल करूया. और इस तरह हमने उनके साथ कुछ अनुभव. तो ये कार्यक्रम अभी एंड हो चुका है जो तांबे सभागृह में था. ये व्लॉग आपको अच्छा लगा होगा तो लाइक कमेंट शेयर ज़रूर करना. ये अलग